नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, असंच चॅनलला सपोर्ट करत राहा, कारण आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो तुमच्या भेटीला. तर असाच आज नवीनच खूप विषय आहे आणि समाजाच्या हितकारक विषय आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण एका झटक्यात दारू, सिगारेट, तंबाखू सोडू शकतो. तर ते कसं आपण पाहूया. आता मित्रांनो, एखादा माणूस जर दारू पित असेल आणि त्याने जर ठरवलं की आता दारू आपण सोडायची, पण त्यावेळेस तो काय करतो, नेमका एखादा वार पाहतो की आपण सोमवारी सोडूया किंवा गुरुवारी सोडूया, असं वार पाहून किंवा तारीख पाहून ही दारू एकदाची सुटत नाही, तर तिला एकदम सोडावी लागते. तर त्यावेळी ती दारू कुठे सुटली जाते. तर बऱ्याच बाबतीत काही लोकांकडे कसं असतं की स्टॉक असतो घरामध्ये, काय 2 खंबे असतील, 4 असतील, 5 असतील, जे काय असेल ते. तर मग एवढा स्टॉक संपल्यानंतर आपण आता ही दारू सोडली पाहिजे आणि सोडायचा तो माणूस निर्णय घेतो, म्हणजे त्याच्या मनापासून निर्णय घेतो. पण त्यावेळी काय होतं की तो थोडी थोडी घ्यायला बघून तो स्टॉक संपवायचं बघतो, पण अशा वेळी त्याच्या बाबतीत असं काही घडतं की मग तो बाहेरच बारमध्ये चालू होतो आणि स्टॉक घरातच असतो. म्हणजे तशाही पद्धतीने दारू सुटण्याचा मार्ग तो कमी होतो. बरं, एखाद्याने जर असं ठरवलं की आता नाही, आता काही कठोर मन करून बाबा आता दारू सोडूनच द्यायची, तर मग अशात काय होतं की त्याचा एखादा मित्र जुना किंवा कधी न भेटलेला, त्याचा नेमकाच फोन येतो आणि चल आज बसू, थोडी थोडी घेऊ. मग त्याने काय होतं की व्हायबल होतो, पुढचा जो दारू सोडणारा तो व्हायबल होतो. आणि ते व्हायबल झाल्यानंतर मग त्याला आणखी त्रास होतो. म्हणजे सभोवतालची जी परिस्थिती आहे, जे वातावरण आहे, ते त्याला दारू पिण्यास मजबूर करतात. आणि त्याच्यातच बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्याने जर दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल, 2-4 दिवस, 5 दिवस तो पित नसेल, तर पिणाऱ्यांचा ऊत येतो फोन येणाऱ्यांचा. फोन येतात त्याच्यासाठी की चल बाबा आपण इकडं, चल जेवायला बोलवलंय, चल तिकडं बोलवलंय. तर मग बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपण कसं आहे की टाळल्या पाहिजेत. मग तुम्ही पिणाऱ्यांचा जो ग्रुप असेल त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा किंवा पिणाऱ्या मित्रांचे फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाका. मोबाईल मॅक्सिमम बंद ठेवा. आता काही लोकांच्या बाबतीत काय होतं की आता सिगरेटचं सुद्धा उदाहरण घ्या. सिगरेट जर सोडायची म्हटली, तर ती सिगरेट कशी काही लोक पितात की दारू पिलं तरच सिगरेट पितात, चहा पिलं तरच सिगरेट पितात. मग ही जी सिगरेट आहे, ज्याच्यामुळं पिली जाते, ती वस्तू तुम्ही टाळा. सिगरेटच जर सोडायची तुम्हाला, तर काही लोक दारू पिल्यानंतर सिगरेट पितात, तर दारू पिऊ नका, चहा पिऊ नका, सिगरेट आपोआप सुटेल. चहाच्या ऐवजी दूध घ्या, दुसरं कोल्ड कॉफी घ्या, असंही करू शकता. म्हणजे त्याला बरेच काही पर्याय आहेत मित्रांनो. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण काम नसताना जर बाहेर गेलो आणि कोणी भेटलं, तर त्या ठिकाणी सुद्धा पिणाऱ्या माणसांना लोक म्हणजे योगायोगाने भेटतात. तर बाहेर जाताना अशी काळजी घ्या की तुमच्याबरोबर मुलीला किंवा मिसेसला घ्या. ह्या गोष्टी केल्याने काय होईल की तुम्हाला तो समोरचा माणूस बारमध्ये बसायचा सुद्धा फोर्स करणार नाही, किंवा तुम्ही मिसेसला किंवा मुलीला घेऊन बारमध्ये बसू शकत नाही. पण मुलगा जर बरोबर असेल, तर मे बी तुम्ही त्याला बाहेर थांबवणार आणि स्वतः आत जाऊन बसणार, तर ते सुद्धा त्या ठिकाणी काही उपयोगाचं होणार नाही. किंवा बघा, काही व्यक्ती नॉनव्हेज खात असतात. आता त्यांना नॉनव्हेज, काही लोकांना दारू पिल्याशिवाय गिळतच नाही. मग अशा व्यक्तींनी काय करा, तुम्हाला जर मटण खायचे, चिकन खायचे, मासे खायचे, त्याच्या आधी जर दारू प्यायची, तर बेस्ट वे हे टाळा आणि व्हेज खा. व्हेजमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या भाज्या येतात, खूप महाग पण असतात आणि क्वालिटी पण असतात. जर तुम्हाला ते दारूसाठी उत्तेजित करत असेल, समजा जर तुमचं 100 रुपयाचं चिकन तुम्हाला जर 800-1000 रुपयाची दारू पाजत असेल, तर ते आर्थिकदृष्ट्या हानिकारक आहे आणि शारीरिकदृष्ट्याही हानिकारक आहे. त्याच्यामुळे मग ते नॉनव्हेजमुळे जर दारू प्यायची असेल, तर ते नॉनव्हेज तुम्हाला त्या ठिकाणी डिलीट मारावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तंबाखूवाल्यांच्या बाबतीत सुद्धा काय तेच होतं की त्यांनी किती निकोटीनचे पॅड लावू द्या किंवा निकोटीनच्या गोळ्या खाऊ द्या, तरी सुद्धा तंबाखू सुटणं खूप खूप म्हणजे खूप अवघड असतं. पण तरी लोक ही सोडतात. तर त्या ह्या गोष्टी आहेत. आता हे सगळं झालं, पण आता हे झटक्यात सोडण्यासाठी काय करायचं, तर ते आपण पाहूया. कसं असतं की ज्यावेळेस आपण एखादं व्यसन सोडायला लागतो, त्यावेळेस आपण काय करतो की एखाद्या व्यसनाधीन माणसाला रिहॅबमध्ये सोडतो. पण आता बऱ्याच वेळेस कसं असतं की जे जास्त व्यसनाधीन झालेले असतात, ते रिहॅबमध्ये जाऊन आल्यावर नंतर सुद्धा पितात. ही कसं आहे की ज्यांना सोडायची, म्हणजे एवढी काय मोठी सवय नाही, पण ती सवय सोडायची,
थोडी का होईना सवय आहे आणि जास्त का होईना सवयच आहे. तर त्यावेळी काय करायचं, तुम्ही स्वतःला घरात डांबून ठेवायचे, म्हणजे स्वतःच रिहॅब सेंटर सारखं घरात थांबून राहायचे, बाहेर जायचं नाही. फोन बंद, शक्यतो काम नसेल तर फोन बंदच ठेवा. आणि जर तुम्ही कुठे नोकरीला नसाल तर मग तो विषयच येत नाही, फोन तुम्ही सिम कार्ड सुद्धा बदलू शकता. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्ही साधारणतः एक सकाळ दुपार संध्याकाळ थोडं थोडं खायचंय, दुसऱ्या गोष्टीत मन रमवायचंय. शक्य झालं तर धार्मिक पुस्तकं वाचायची आहेत, पारायणं करायची आहेत. वारंवार तुम्ही घरात काय करा, तुम्हाला जर आवडत असेल चहा प्या, कॉफी प्या, किंवा आवडते पदार्थ बनवून खा. जे व्हेज रेसिपी असेल तुम्ही स्वतः बनवा, रेसिपीच्या बुक्समध्ये बनवून. त्याच्यातही तुमचा वेळ जातो. म्हणजे तुम्हाला काय करायचं की वेळ गुंतवायचा आहे कशात तरी, तुमचं मन रमवायचंय, तुम्हाला डायव्हर्टिफिकेशन करायचं याच्यात. एकदम माणूस कसं असतं की तुम्ही जर कुठलीही सवय तुम्ही जर स्वतःला डायव्हर्ट केलं नाही तर ती तुम्ही सोडू शकत नाही तिला. त्याच्यामुळं काय आहे की तुम्हाला याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन सर्वात महत्वाची गोष्ट आहे, की तुमचं माइंड कुठेतरी डायव्हर्ट झालं पाहिजे. आणि हे डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला घरातल्या घरातच बघा स्वतःवरती नियंत्रण ठेवायचंय तुम्हाला. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्याला झटक्यात दारू सोडायची, तर की बाबा स्वतःला एक प्रश्न विचारा की बाबा मी इतका हतबल झालोय का, किंवा इतका मी कमजोर आहे का, जी मी हाताने लावलेली व्यसनं मी स्वतः सोडू शकत नाही का? मला काय डॉक्टरांची गरज आहे का, मला काय रिहॅब सेंटरची गरज आहे का, माझ्यावरती काय माझं कंट्रोल नाही का? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. किंवा बाबा मी आर्थिकदृष्ट्या कर्जात चाललेलो आहे, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी मी जे पैसे ठेवले ते मी पैसे घालवत चाललोय, मी वाहवत चाललोय. मनचिंतन करा, रमा. भले तुम्हाला रात्रीची झोप येऊ देऊ नका, दिवसा झोपा, दुपारी झोपल्यानंतर रात्री 8, 9, 10ला उठा, की ज्यावेळी बारची बंद होतात, दारू मिळायचं बंद होतं, अशा वेळी उठा. रात्रीचं काहीतरी चिंतन करा, विषय घ्या, लेखन करा, वाचन करा. बऱ्याच काही गोष्टी आहे. युट्यूबचे चॅनल चालू करा, नवनवीन विषय काढा. युट्यूबच्या चॅनलमध्ये तर तुम्हाला माहिती आहे किती मन रमू शकता तुम्ही. लाखो करोडो विषय आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही रात्रभर जरी जागले, झोप जरी नाही आली तरी काही फरक पडत नाही. त्यासाठी काय तुम्हाला गोळ्याच घ्यायच्यात किंवा गोळ्या घेतल्याच पाहिजे. आता कसं असतं, गोळ्या मार्केटमध्ये आहेत, परंतु एखाद्याला जर बीपी डायबिटीसचा जर त्रास असेल तर त्या गोळ्याने हायपर होऊन मे बी त्याला अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो तो एक प्रयोग करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, काही लोक डाळ देतात किंवा कुठली कुठली औषध देतात, तर अशी काही औषधांचा वापर करू नका मित्रांनो. सर्वात जे मोठं औषध आहे ते म्हणजे तुमचं मन आहे मित्रांनो. त्या मनाला शिकवा तुम्ही की मला नेमकं करायचंय काय, तुमचा मोटो, तुमचा काय उद्देश आहे. व्यसनाने कोणाचाही उद्देश साध्य होत नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही कधीतरी कुठे एन्जॉयला गेला, एखाद्या दिवशी तुम्ही नॉर्मल पार्टी करू शकता, पण तेच जर रोजच्या रोज जीवनामध्ये आणलं तर त्यानंतर खूप अवघड परिस्थिती होत जाते. आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या त्याला नैराश्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं. त्याच्यानंतर शारीरिकदृष्ट्या आजार लागतात, बऱ्याच काही गोष्टी मागे लागतात माणसाच्या. आणि मग त्याच्यातून संसार उद्ध्वस्त झालेले पाहिलेले आहेत आपण. तुम्ही नेहमी वाचत असाल, पण लक्षात घ्या, हे सर्वी जगामध्ये कुठलंही असं औषध नाहीये की तुमची कुठली व्यसन, दारू सोडू शकतं, तंबाखू सोडू शकतं, सिगरेट सोडू शकतं. फक्त ही हिंमत तुमच्यात असते. हे फक्त तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. तुम्ही स्वतः करू शकता. आणि तुम्ही एकदा स्वतः ठरवून घेतलं ना की नाही म्हणजे नाहीच, मला नाहीच करायचं, मग भले तुम्हाला थोडे दिवस त्याचा त्रास होईल, थोडी चलबिचल होईल, थोडे विचार असे घोंगल्यासारखे होतील, डोक्यात काहीतरी गडबड होईल, पोट साफ होणार नाही किंवा पोटाचे काही तक्रारी होतील. असू द्या, होऊ द्या, काही फरक पडत नाही. थोड्या दिवसांनी काही फरक पडत नाही. त्याच्यावरती मार्केटमध्ये मेडिसिन्स वगैरे सर्व काही अवेलेबल आहे. पण जर आपला प्रपंच आपल्याला वाचवायचा असेल किंवा आपल्या मुलाबाळांचं जर काही कल्याण करायचं असेल, त्यांच्यासाठी काही ठेवायचं असेल, तर या व्यसनापासून तुम्हाला खूप दूर राहणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण आज बघा तुम्ही, शासन सुद्धा काय करतंय, ह्या तंबाखूजन्य पदार्थावरती 1 रुपया मिळवण्यासाठी जर एखाद्याला कॅन्सर झाला तर त्याच्यावरती 15 रुपये खर्च करते. म्हणजे शासनाची सिस्टीम बघा तुम्ही. आणि हे सर्व आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. बाकी गुजरातला दारू वगैरे सगळं बंदी आहे.
महाराष्ट्रातून सगळ्यात एक नंबरचा महसूल जातो हा या विभागातून. म्हणजे सरकारने सुद्धा बघा 1 रुपया गोळा करण्यासाठी लोकांवरती 15 रुपये खर्च करेल, पण हे बंद करणार नाही. जर कुठं मिळालंच नाही तर लोक कशाला व्यसन करतील. यात सरकार सुद्धा सामील आहे. जसं तुमचं मित्र सर्कल, कारण कसं असतं बघा मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, तुमचं जे सराउंडिंग आहे, तुमचे जे दुश्मन आहेत ते तुमच्या आसपास असतात. लांब कुणी नसतं, गाव सोडून किंवा 1 किलोमीटरवरती कुठेही नसतं. हे तुमच्या रेंजमधले, तुमच्या रोजच्या पाहण्यातले, तुमच्या रोजच्या वागण्यातले तुमचे मित्र म्हणजे हेच खरे तुमचे दुश्मन असतात. बघा तुम्ही, माझं म्हणणं किती टक्के लोकांना पटतंय हे मी सांगतो. व्यसनाधीन लोकांच्या बाबतीत, ज्यांना व्यसन आहे दारू, सिगरेट, तंबाखूचं, त्यांच्या बाबतीत सांगतोय मी की हे 90% दुश्मन त्यांचे मित्रच आहेत. आणि या मित्रांमुळेच भरपूर प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. मित्रांनो, पैसे नसले तरी त्याला एखाद्याला कर्ज काढून त्याला दारू प्यायला लावतील किंवा काही करतील, त्याचं पूर्ण वाटोळ केल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि त्याला ह्याच्यापेक्षा जर सुंदर करायचं असेल तर आपल्याला ही व्यसनमुक्ती केलीच पाहिजे. कारण माझ्या या व्हिडिओमधून टार्गेट आहे, कमीत कमी एक 10,000 लोकांनी दारू सोडावी, हे माझं उद्दिष्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.